इथं घेतलं पुरण काढून. आमच्याकडे पुरणाची चाळणी नाही म्हणून मिक्सरमधून काढलेलं आहे. इथं पाणी काढून ठेवलं आमटी बनवायसाठी. इथं विलायची कुटून घेतली. गूळ आणलेला आहे. गूळ नव्हता आमच्याकडं आणि त्याला भरच टाकलेला आहे मी केल्याने. डाळ ते गायला लागतेच किती म्हणून चाकू. आणि इकडं पहा हर्षूनं काय आणलं सकाळी सकाळी. काय आणलं हर्षू? आईस्क्रीम आणली म्हणूनच जात असतं वाटते पप्पा संग आहे का नाही. टाकला थोडंसा गूळ हे बघा. आणि साखर किती टाकला पेला पण त्याला भर साखर टाकलेली आहे पेल्याने. इकडं मी धुणं आणि फडची पुसेपर्यंत हर्षूच्या पप्पानं पुरण काढून घेतलं. आता पुरण शिजवायला आहे. हे स्वारासाठी ठेवलं होतं त्यातनी मी म्हणलं पाणीच घट्ट आहे. हे बघा पाणी किती घट्ट आहे डाळीतलं. त्याच्यामुळं टाकून द्यायला लावलं त्याच्यात. हे पहा आमचा हर्षू कसं येऊन पाहिजे. आईस्क्रीम झाली का खाऊन? मग खाय ना होई ना जाय ना गरम होते मग ती जम. हां पाणी होते त्याचं मग. इथं मी लावणारे आटा आता. बस झालं का? थोडंसं कट लाव का? पुरणपोळीला नाही लागत आहे का नाही. चवीनुसार मीठ टाकलं. आटा चुरून आता हे 15 मिनटं झाकून ठेवायचं. असं पुरण निवायसाठी असं केलेलं आहे. कढई गरम होतं. आटा मोरेपर्यंत पेलाभर तांदूळ घालत आहे छोट्या पेल्यानं. झाला माझा भात तिथं शिजून. गॅस बंद करणार आता आणि झाकून ठेवणार. पुरणातून एवढा खडा निघाला गुळाचा. कारण हर्षूच्या पप्पानं फोडून नाही टाकला बारीक करून, तसाच टाकला ढेकळं. त्याच्यामुळं ढेकळं तसेच राहिले. दोन्हीतून काढले पुरणातून. इथं ठेवलं मी बघून ह्याच्यातनी हे पोंगे आणि पापड तळायचे आहेत. आमच्या घरी मोठीच्या मोठी कढई आहे त्याच्यामुळं भगुन्यात काढून घेते. भगुन्यातून टाकणार तेल. तर पहिले 2-4 पोंगे आणि 2-4 पापड काढायचे. आणि तेवढी मोठी कढई काय भरवा म्हणून काढत आहे. तेल तपला का नाही म्हणून पापड टाकून बघितला तर बघा पापड कसं झालं. तेलच नव्हतं तपलं तर थोडं आले त्याला. फुगलाच नाही. आपला टमटम फुगून वरती आलाच नाही. त्याच्यात बुडबुड करायला तेलात नाही. आता तपलं तेल बघा कसं कडकड झाले. आता एवढी प्लेटभर पोंगे काढले आणि एवढी प्लेटभर पापड काढले. इथं ठेवल्या घडीभरसाठी. इथं आपलं पीठ मुरलेलं आहे आणि आता घेणार आहे मी पुरणपोळी करायला. बघा पुरणपोळी केली मी. पहिली पोळ्या बनवल्या झाल्या माझ्या पुरणपोळ्या. एवढ्या बनवलेल्या आहेत आणि एवढा आटा ठेवला. एवढ्या आट्याच्या चपात्या बनवणार आहे आता.
एवढं पुरण उरलेलं आहे, एवढं उद्याच्याला ठेवायचं. आले हर्षूचे पप्पा आणि हर्षू मंडीतून जाऊन मला स्वयंपाक करत. तर हर्षू कुठे हो? हर्षू काय करायला? तो हर्षू आला. काय काय आणला हर्षू मंडीतून? झाल्या माझ्या चपात्या करून ठेव. आमची देवाची पूजा केली हर्षूनं बघा. हर्षूच्या पप्पानं आणि हर्षू, अरे खाली नको पडू देऊ. आता दर्शन घ्यायले. घ्या हर्षू तू बी पप्पा आणि तसं घे ना. पॅन्ट पप्पा कसे करायले तसंच घेत असतात पप्पा घ्यायले तसे. बघ हार नाही आणला का तू? मग हार नसते काय?